महिला मंडळ जो हात खाली करी त्याचे पुढच्या महिन्याचे 1500 येणार नाही. हात टाळ्यांचा आवाज येतात. टाळ्यांचा एक टाळी एक माझं सोबत. हा
चांगलं असतं तर आपलेच गद्दार होत. म्हणून सक्का मेहुणा भेटून झाला. नाव होतं गणोजी शिर्के आणि गणोजी शिर्केने त्या ठिकाणी मकर खानाला बोलवलं. राजा काय झाला, कुठे काय झालं, तुला पुरी काय तर झाला विना. एकदा आमच्या धनंजय महाराजांसाठी टाळे वाजवा. पहिले मर्दानी वाजते, नंतर पोवाडा वाजवताना सुद्धा मर्दानीच वाजवावं. आणखी चांगले वाजणारे असेल तरच पोवाडे, चांगले असेल तर वीरांचा जय घोष हा त्याच आवाजात झाला पाहिजे. हा जर म्हटलं आपण छत्रपती शिवाजी महाराज जय, त्यांना शरीर असंच त्या वीर रस त्यांनी आपल्याला दिला असे त्या ठिकाणी म्हणून महाराज म्हणतात ऐका, अंतरिक्षा मित्रावर मित्र असा असावा. त्यावेळेस राजे कैद झाले आणि कैद झाल्यानंतर त्या ठिकाणी राजांना पकडण्याकरता मुकरब खान आले. संभाजी राजांना पकडण्याकरता गुप्तहेर प्रमुखाला खबर मिळाली. गुप्तहेर पडत पडत जातात, हाक मारली, राजा राजा राजा, उठा राजा, उठा उठा, चला का मुकरब खान चाल करून आलाय. हर हर महादेवच्या गर्जना होताय, रक्ताचे पाठ वाहताय.
राजे आरूढ झाले घोड्यावरती, हातात शमशेर घेतल्या. 60 वर्षाचा म्हाताराला मानलोजी बाबा इतिहास माहिती सर्वांना. मला एवढंच सांगायचं, जाता जाता 4 तास लढाई चालली. 4 तासाचा लढाईमध्ये स्वतःचं समर्पण केलं, पण अर्थात त्या ठिकाणी मुघलांकडनं लढला नाही. मालोजी बाबा भोर पडले. कवी कलशांच्या दंडाला मान लागला, खाली पडले. वाकण्या करता त्याला उचलण्याकरता संभाजीराजे खाली वाकले. मुकर खानानं पाहिलं, हीच वेळ हाक मारले, संभाजीराजे करा. म्हणून त्या राजे केस झाले. पण राजाला साखर दंडात बांधण्यात आलं, लाकडाच्या भट्टीत बांधण्यात आलं, वडोपुत्रला तुळजापूरला नेण्यात आलं. राजांना 40 दिवसापर्यंत अत्याचार करण्यात आलं. 40 दिवसापर्यंत इथं बसल्यानंतर की छावा कोणी पाहिला, हात वर कर. वा वा क्या बात. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी मरण्याच्या आधी बघा. इतिहास काय होता आपला तो कडे, इतिहास काय होता आपला. म्हणून ज्या ठिकाणी पाहिलं, पाहता राजांना कैद केलं. राजे रक्त भंगार झालेले. राजांच्या अंगात कडकडाटाचा 1000 डिग्री सेल्सिअस तपलेलं पाणी टाकलं जायचं. त्या पाण्याने अंगात फोडं यायची, ती फोडं तलवारीने छाटली जायची आणि त्याच्या खाण्यामध्ये मीठ भरलं जायचं. प्रजा आकांत करायची, राजे हार मानत नाही. डोळे काढले गेले, हात कापले गेले, पाय कापले गेले, कानात शिसं ओतलं गेलं, असं शरीर पडलं. ज्याला हात नाही, पाय नाही, जीभ कापली गेली, काहीच नाही, असं धड पडलं. असा पौलादी पुतळा जर माझा कुठे जन्माला आला असता तर विश्वावर राज्य केलं असतं. या औरंगजेबाचे शब्द आहेत का, विश्वावर ते राज्य केलं असतं. ऐका मावळ्यांनी काय सांगितलं, अरे औरंग्या, असे रत्न जन्माला येण्याकरता अगोदर आईची कुस पौलादी लागते, तरच असे रत्न जन्माला येतात. जेव्हा राजांना त्या ठिकाणी असं बांधलं होतं ना, तेव्हा त्या ठिकाणी कवी कलश समोर, ते राजांसाठी कलश काय वाटतं तुम्हाला, औरंग्या समोर होता. समोर तरी वाघासारखी छाती पुढे काढली आणि कवी कलशांच्या मुखातून एक शब्द निघाला, औरंग्या सोड क्या का, हाथी घोड़े तोफे तलवारें, अरे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफे तलवारें, अरे फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी एक दिवसाला 11 मार्च 1651 राजाने आपल्या देहाचा त्याग केला आणि या हिंदुत्वाच्या चरणी आपला देह समर्पित केला. म्हणून समर्पित भाव असणं गरजेचं आहे. आज वाटतं आम्हाला का कोणाच्या गाडीत लिहिलेला राजे पुन्हा जन्माला या, जेव्हा ती गाडी एखाद्या बिअरबारच्या समोर लागेला तेव्हा वाटतं राजे नका का. म्हणून महाराज खऱ्या अर्थाने आज जर आपण त्यांच्यासारखे वागतात, काही जण त्यांच्यासारखे दाढी ठेवतात, त्यांच्यासारखे कोंडाला घालतात, त्यांच्यासारखे हेअरस्टाईल ठेवतात, पण त्यांच्यासारखे विचार कधी ठेवणार. ज्या दिवशी शिवशंभूचा विचार आपण एक एक विचार जरी आपल्या मनात आला, त्या दिवशी शिवशंभूचे महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. विचाराने बदला, परिवर्तन करायचं विचाराने करा. कशासाठी कथा कीर्तन एवढं करतात का, काय या मंडळाने दांड्या ठेवल्या नाही, काय मंडळाने इतर आर्टिस्टा वगैरे ठेवलं नाही. कीर्तन काय परिवर्तनाचं साधन आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात का, यातून करण्याचं साधन आहे आणि म्हणून करण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून असं सुंदर त्या ठिकाणी हा सोहळा यांनी केलं. खऱ्या अर्थाने म्हणावं लागतं की आज इतका व्याभिचार वाढला आहे आणि इतका अधर्माचा अंधकार वाढला आहे की खरंच वाटतं की आमच्यात राजे पाहिजे होते, पाहिजे होते. आणि खरंच गरज आहे का, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशात.
दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे कारण जिजाऊ राहिल्या तरच राजे येते राजे आले तरच धाकले धनी येते तरच संभाजी राजे येते म्हणून महाराज हा विचार त्या ठिकाणी परमार्थ करा परिवर्तन करा हेच यातून माध्यमातून सांगणे आणि हे या मंडळाने या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे का सूर्यवंशी बारी दुर्गा मित्र मंडळद्वारा चाललेला हा नाम संकीर्तन आणि आजच्या 6व्या क्रमांकाची सेवा महाराज मंडळींच्या अंगावर हात नेतो असं वाटतं भाग्यसमोर तुका म्हणे माझं धरव त्यांची सेवा हरी माझा दैवा झाली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी आई दुर्गा मातेच्या चरणी आई मुक्तांच्या चरणी समर्पित करतो कोणी सुटणार नाही कोणीच नाही समर्पित करतो सेवेला विराम देतो तत्पूर्वी आपल्या जिल्ह्याचं भूषण आई साहेबांचा जप आपण या ठिकाणी करायचा आहे हातवर एकच मिनिटाने जास्त घेणार नाही का सुंदर असे कार्यक्रम संत ज्ञानेश्वर बालकृष्ण मंडळ एकदा या लेकरांकरता जोरात टाळी वाजवा एका महाराज मंडळांसाठी वाजवा एका सावळ्या दादांसाठी वाजवा एकदा ह्या मंडळासाठी वाजवा आज एक मंडळ ज्ञानेश्वर जय मंडळी दुर्गा माता की नमः पार्वती हे बघा सर्वांना चहाचा प्रसाद जागेवर पडेल कृपया चहा घेईपर्यंत कृपया कोणी जागा आपली सोडायची नाहीये सगळ्यांना आग्रहाची विनंती आपला आजचा मोठ्या आनंदाने